सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण राहू शकतो. कामामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात, परंतु धैर्यानं आणि शांतपणे त्या अडचणींवरती तुम्ही मात करा. आज तुम्हाला संयम आणि स्थिरतेची फार गरज आहे. आर्थिक बाजू तुम्ही सांभाळा आणि ध्येय गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या ताणतणाव तुम्हाला जाणवू शकतो. तुमच्या पार्टनरशी बोलून त्याचं म्हणणं तुम्ही समजून घ्या आणि त्यांना आधार द्या. आज नशीब 59% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा काही आव्हानं घेऊन येऊ शकतो. कामामध्ये तुम्ही जरा जपून राहा. तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. कुणावरही जास्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवरती लगेचच प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून तुम्ही घरातील वाद टाळू शकता. रागामुळे तुमचं काम बिघडू शकतं. खर्चावरती तुम्ही लक्ष ठेवा, कारण पैशांची चणचण तुम्हाला भासू शकते. मानसिकदृष्ट्या खंबीर राहिल्यानं तुम्हाला आज मदत होईल. आवडत्या ठिकाणी तुम्ही थोडासा वेळ घालवा. विद्यार्थ्यांना अभ्यासातनं थोडासा ब्रेक मिळू शकतो. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्या आणि कामामध्ये दक्षता बाळगा. आज स्वतःवरती संयम ठेवा आणि ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच चांगला आहे. दिवसभर तुम्हाला अनेक यश मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामामध्ये पूर्णपणे तुम्ही प्रामाणिक राहा. तुमच्या शब्दांवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि बोलण्यावर नियंत्रण. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहून फक्त आपल्या कामावरतीच लक्ष केंद्रित करा. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची तुम्हाला चांगली संधी चालून येईल. तुम्ही तुमच्या मनोरंजनावरती काही पैसे खर्च करू शकता. लग्नासाठी इच्छुक असलेल्या लोकांना चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच चांगला जाणार आहे. आज तुम्हाला काही नवीन अनुभव येतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमचा आनंद आणि समाधान आज वाढत जाईल. आयुष्यामध्ये तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज यशस्वी व्हाल आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्याकडे आज भरपूर पैसा असेल आणि खर्च करण्याची चिंता देखील राहणार नाही. तुमच्या इच्छा आज पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण राहू शकतो. तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येऊ शकतात. कुटुंबाशी संबंधित एखादा मुद्दा तुम्हाला त्रास देऊ शकतो. उगीचच विचार करत बसण्यापेक्षा तो मुद्दा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नोकरी करणारे लोक त्यांच्या कामामध्ये व्यस्त राहतील. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. आज तुम्हाला तुमच्या नात्यांवरती लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या पार्टनरशी संवाद साधा आणि त्यांचे विचार समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा कठीण जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्या विचारांवर आणि कामावरती लक्ष देण्याची गरज आहे, कारण आज तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांशी सामना करावा लागू शकतो.
तुम्हाला तुमच्या भावना संतुलित ठेवाव्या लागतील आणि तुमच्या नात्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला तुमच्या घरातील कामावरती लक्ष देणं आवश्यक आहे आणि तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. आजचा दिवस हा तुमच्यासाठी नवीन आव्हानांचा सामना करण्याचा असू शकतो. तुम्हाला तुमच्या कामामध्ये नवीन गती आणण्याची गरज आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीनं आणि बुद्धी चातुर्यानं तुमची कामं पूर्ण करण्याची नवीन संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून मात्र सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्हाला प्रत्येक विषयावरती आपले मत व्यक्त करण्याची गरज नाही. आपल्या रागावरती नियंत्रण ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण रागाच्या भरात केलेल्या कामाचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या खर्चावरती लक्ष ठेवण्याची खूप गरज आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये पैशांची कमतरता भासणार नाही. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाणार आहे. आज तुमच्या कामामध्ये वाढ होईल आणि तुमच्या कामाच्या शैलीनं तुम्ही वरिष्ठांना प्रभावित करू शकाल. तुमचे बॉस तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करू शकतील. वैयक्तिक संबंधांसाठी सुद्धा आजचा दिवस हा खूपच शुभ राहील. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारण्याची संधी मिळेल आणि तुमच्या मैत्रीमध्ये प्रेमाची एक सुंदर सुरुवात देखील होऊ शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण राहू शकतो. आज तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायाकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या कामामुळे तणावग्रस्त होऊ शकता, ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या कार्यशैलीला समजून घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज भासू शकते. तुम्हाला तुमच्या कामामध्ये योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता भासू शकते, जे तुमच्या भविष्याला स्थिर बनवण्यासाठी मोठी मदत करेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचीही संधी मिळेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि धनलाभ देखील होईल. आज तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची मोठी संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहावं, अन्यथा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत घालवावा. तुम्हाला तुमच्या मनोरंजनावरती काही पैसे हे खर्च करावे लागतील. आज विवाहयोग्य लोकांना चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्ही नवीन वाहन किंवा घरातील सामान खरेदी करू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कुंभ राशीच्या लोकांसाठी थोडासा चिंतेचा आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात काही अडचणी येतील. तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. भविष्यामध्ये तुम्हाला अधिक यश मिळण्यासाठी तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करण्याची गरज आहे. आज तुम्हाला वरिष्ठांना कामाबद्दल माहिती द्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं मदतीची अपेक्षा असू शकते, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अधिक यश मिळू शकेल. तुम्हाला तुमचे मित्र आणि कुटुंबासोबत काही वेळ घालवण्याची गरज आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास.
श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत जाल. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडनं एखादी खास भेटवस्तू मिळू शकते आणि तुमचे वैवाहिक जीवन देखील खूप सुखद राहील. नोकरी करणारे लोक आज त्यांच्या कामामध्ये फार व्यस्त राहतील आणि त्यांच्या कामाचं खूप कौतुक होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.